चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे ना काय बनवलं आहे बघा तुम्ही. डिशमध्ये आवाज येतो आहे तुम्हाला, असं पेड्यासारखं काहीतरी दिसतं आहे. तर हा पेढा नसून पेढ्याचं चकोज मी बनवलेलं आहे, जे मुलं दुधामध्ये वगैरे टाकून खातात. अशा पद्धतीने चला म्हटलं काहीतरी बनवूया, मस्त काहीतरी नवीन व्हिडिओ आपला छान. तर बघा आता तुम्ही काय काय टाकते. मी कढईमध्ये मस्त साय आलेला असं मस्त दूध मी ठेवलेलं आहे छान साईडला. आणि बघा कढई पण खूप तापलेली आहे. आता काय केलं आहे मी, कढईमध्ये ना 1-1.5 चमचा जेवढं दूध होतं ना साई सगळं टाकून घेतलेलं आहे मी सगळं त्याच्यामध्ये. जेवढं होतं तेवढं सगळं आपण टाकलेलं आहे. आता तुम्ही बघा याला उकळी आली, त्याच्यानंतर मी याच्यात साखर टाकलेली. आता ही साखर का टाकली तुम्ही बघा. आता पुढची रेसिपी माझ्या यूट्यूब फॅमिलीची जेवढं ताई आहे ना तेवढं सगळ्या बघत राहा यूट्यूब फॅमिली. हे बघा काय काय बनवलेलं आहे मी. मस्त साखर, साईचं दूध, आणि याला आहे ना भरपूर हलवायचं आहे आपल्याला, कारण हे ना सगळं बॅटर आहे ना आपल्याला आटवायचं आहे. छोटीशी कढई नाजूक साजूक आणि खूप नव्हतं करायचं. मला म्हटलं चला काहीतरी आज नवीन मेनू बनवूया आपण मस्त छान. तर याच्या आधी 2 ते 3 वेळेस केलेला आहे मी, पण तो जरा थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला होता. हे बघा आता तूप पण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी. आणि तूप आहे ना आपल्या आवडीनुसार टाकायचे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. आणि ही रेसिपी ना ताईने एकदा नक्की तरी करून बघा. आणि हे ना कंटिन्यू एकसारखं हलवायचं आपल्याला. जोपर्यंत ही बॅटर आहे ना कमी होत नाही ना तोपर्यंत कंटिन्यू हलवायचे, म्हणजे एकसारखं हलवायचे. असं काहीतरी ना मुलांना असं कमीत कमी ना 1 कप दुधामध्ये 1 जरी चोकोस त्याने टाकलं ना तरी. आता ही दूध पावडर आहे आपल्याकडं, ही दूध पावडर मी टाकून घेतलेली. दूध पावडर आहे ना मला अजून थोडीशी टाकणार आहे मी. तुम्ही बघा आता थोडी थोडी टाकतोय आपण, गठुळी वगैरे व्हायला नको त्याची. आणि कढई पण छोटीशी आहे आपली, एकदम नाही टाकायचं आहे. आणि एक दूध पावडर म्हणजे ना 1 मिल्क 1-2 पॅकेट टाकलेली मी छोटे छोटे त्याच्यामध्ये. हे बघा ही पण 1 मिल्क पावडर अजून टाकली मी, म्हणजे अशी डबल टाकलेली आहे आपण, एकदम नाही टाकायची, हळूहळू टाकलेली थोडी थोडी. आणि ना अजून आपल्याला पुढे बघा काय टाकतोय आपण. तर हे सगळे ना छान आणि छान असं हलवायचं आहे आपल्याला, एकसारखं हलवून घ्यायचं. तुम्ही बघता किती सुंदर दिसतंय आता बॅटर, आणि इतकं सुंदर वास पण आहे ना घरामध्ये. जेव्हा दुधाला उकळी आली ना तेव्हा दुधाचा वगैरे वास यायला सुरुवात झालेली होती. त्यात मिल्क पावडर पण आपण टाकलेली. मिल्क पावडर, दूध पावडर आपण जी काय आहे ती टाकून घेतलेली. 2 डबल वेळेस टाकलेली मी ती, एकदा न टाकता. आणि कंटिन्यू हात चालू आहे माझं बघा तुम्ही, एकसारखं हलवते मी, कारण कढई पण छोटीशी आहे आणि मेनू पण छान झाला पाहिजे आपल्याला. आता पुढे काय टाकणार आहे आपण, 2 चमचे रवा टाकलेला आहे मी याच्यामध्ये. रव्याने काय होणार आहे आपल्याला, बॅटर आहे ना एकजीव व्हायला ना थोडीशी मदत होणार आहे, म्हणून आपण रवा टाकून घेतलेला आहे. आता ह्या रव्याची चव आहे ना तुम्हाला सांगते, इतकी खमंग येते ना, आता तुम्हाला काय सांगू, इतका छान आणि छान वासा येतोय. आता घरामध्ये तूप आहे, दूध आहे, आणि मिल्क पावडर आहे, त्याच्यामध्ये साखर आहे, एवढा वास सुंदर येतोय ना. आता याला याला हळूहळू आपल्याला ब्राऊन कलरचा असा रंग येऊ द्यायचा आहे. आता दिसतंय व्हाईट, पण व्हाईट न ठेवता आपल्याला ब्राऊन अशी शेड घ्यायची त्याची. हे बघा कंटिन्यू एकसारखा गॅस चालू आहे, सारखं हलवते मी. बघू शकता माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई, जसं बोर्नविटाचा वगैरे रंग असतो ना सेम तसंच. चोकोचा आहे ना थोडा अजून ब्लॅक येईल, पण आपल्याला इतकं ब्लॅक नाही करायचं, कारण कडसर लागेल मग ते. कारण दूध पावडर आहे, मिल्क पावडर ही ना कडू होते जास्त ही केल्यानंतर. तर दूध आहे, साय आहे त्याच्यामध्ये दुधाची, तूप आहे. 2 मिनिटासाठी ना गॅस थोडा बंद केला होता मी, कारण कढईनं थोडी सरकलेली होती आपली. तर आपण व्यवस्थित करून आणि पुन्हा गॅस चालू करून पुन्हा हलवायला मी सुरुवात केलेली आहे. आता आहे ना पुढं आपण याला पकडीने धरूया, म्हणजे पकडीने जर पकडलं ना की मस्त हलवता पण येईल. पण 2 मिनिटं आहे ना आता बघूया आपण चमच्याने किती वेळ हलवता येतं याला. नंतर जसं घट्ट होत चालेल ना तसं मग ते पकडीने धरून कढई आणि मग आपल्याला हलवावं लागेल, कारण आता थोडंसं आहे अजून सैल आहे जरा, त्याच्यामुळे काय वाटणार नाही. आणि एकसारखंच हलवायचं आहे, डागून नाही द्यायचे अजिबात कढईनी वगैरे, असं कुठूनच नाही. तुम्ही बघता किती छान असं तयार झालेलं आहे बघा. वास तर इतका गोड येऊ राहिला ना, खूप सुंदर वास येतोय, खूप छान आणि खूप छान. त्याच्यामध्ये ना तुम्हाला अजून काय हवं असेल तुम्ही टाकू शकता, पण आहे ना मग त्याला चोकोजमध्ये ना असं खडबडीत, पण आपण जर म्हटलं बाबा थोडंसं काजू बदामाची पूड वगैरे तर काहीच असे मऊसूतपणा ना जी चमक यायला पाहिजे ती येणार नाही. तर हे बघा मी ना आता असं हलवू राहिली, तर त्याच्यासाठी ना आपल्याला काजू बदाम वगैरे काहीच टाकायचे नाही याच्यामध्ये. एवढं मटेरियल खूप झालेलं आहे याच्यामध्ये, भरपूर आणि खूप टेस्टी आणि जड पण आहे सगळं. बघा तुम्ही आता दूध पावडर, साखर आणि दुधाची साय, त्याच्यामध्ये तूप आहे, रवा आहे, असं बॅटर असं छान घट्ट करून 2च चमचे काहीतरी कळत नकळत रवा टाकलेला आहे आपण, खूप नाही टाकलेलं आहे. कसं वाटते माझी यूट्यूब फॅमिलीची ताई बघा तुम्ही, असं छान आहे ना, मस्त घट्ट घट्ट होत चाललेलं आहे बघा तुम्ही. ग्रीप आहे ना, ग्रीप पकडली त्याने बघा. आता आता व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल, नाही तर ते ना कडेने असं जळायला वगैरे सुरुवात नको व्हायला आपल्याला. तुम्ही बघा आता घट्टपणा असं वाढलेलं आहे त्याच्यामध्ये, आटत चाललेले जे दूध साखर आहे ना, ज्याचं पाणी होतं ना ते आता आटत चाललेलं आहे सगळं. आपण कढई ना व्यवस्थित हे करून
आणि मगच खरं ते ना आता हलवायला लागेल आपल्याला, कारण आता पाणी कमी कमी होत चाललेलं आहे, दूध वगैरे कमी झालेलं आहे त्याच्यातलं. आपण पकड घेऊ आणि पकडीनेच याला छान असं हलवून घेऊ. हे बघा आता पकड घेतली मी आणि चमचा पण आणि छोटासा आहे माझ्याकडं. आता काय होतं माहिती आहे का, जास्त ब्राऊन कलर येऊ राहिला त्याला, कढईचं तावेना जास्त वाढलेलं आहे आता, पाणी कमी झालेलं आहे. आणि हे बघा आता इकडनं धरलं मी थोडंसं, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. हे बघा छान आणि छान असं हलवायचं काम चालू आहे आपलं. ज्या ताईंना हा मेनू आवडला असेल ना त्यांनी नक्कीच करून बघा, पण व्यवस्थित करा. अगदी प्रमाण कमी घ्या सुरुवातीला, माझ्यासारखं खूप नका घेऊ. आणि असं चोकोज आहे ना, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा गरम दुधामध्ये अगदी छान असं टाकून एक कप दुधामध्ये एक भरपूर होते, कारण तुम्ही बघितलंय मटेरियल खूप आहे याच्यामध्ये. आणि सगळं असं जडच आहे सगळं, म्हणजे दूध पावडर पण ही जडच आहे. दूध आहे, त्याच्यातली साय आहे, तूप आहे, साखर आहे, सगळं असं एक कप दुधाला भरपूर होणार आहे. एक म्हणजे एक चोकोज म्हणजे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी दाखवलेले स्टार्टिंगला आणि सुरुवातीला, आता नंतर पण दाखवते बनवल्यानंतर. तुम्ही बघा कसं चोकोज तयार होतं आहे आपलं. हे बघा छान आणि छान वास आहे ना, वास सगळ्या घरात वास पसरला याचा, कारण जसं ब्राऊनची शेड येत चालली तसं वास येत चाललेला आहे घरामध्ये सगळ्या याचं. हे बघा आधी तरी थोडासा कमी होता. आणि याच्यामध्ये ना तुम्ही म्हणशाल जायफळ, वेलदोडा काही नाही टाकायचं आहे, अगदी साधं प्लेन सिंपल ठेवायचं आहे. कारण दुधामध्ये गरम टाकायचं म्हटलं की याला काहीच नको आहे आपल्याला. ही रेसिपी ना ट्राय करा तुम्ही, कशी वाटली मला ती माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई सांगणार आहे. आणि रंग बघा तुम्ही किती गोड दिसतोय आता याचा, एकच नंबर रंग दिसतोय बघा. अशी ब्राऊन शेड तयार झालेली आहे. आधी पूर्ण व्हाईट व्हाईट होतं आणि आता जसं गॅस चालू आहे आपला तशी याची ब्राऊन शेड तयार होत चालली. आणि घट्टपणा पण वाढलाय बघा भरपूर, अगदी म्हणजे एकदम छान आणि छान असं तयार झालेलं आहे बघा. सांडशीला पण थोडंसं लागले, काढून घेतलेलं आहे आपण. आणि आता याला उतरून मी खाली घेते, म्हणजे मग पटापट आपल्याला बनवून घेता येईल. पण मी आता आहे ना खूप नाही बनवणार आहे, बाकीचं आहे ना सगळं फ्रीजमध्ये ठेवणार आहे, तुम्हाला 4-5 करून दाखवते. आणि बाकीचे पीठ आहे ना आपण साईडला ठेवून देणार आहे, कारण जेव्हा पाहिजे तेव्हा बनवता येतं आपल्याला, असं काही नाही. आणि त्याच्यात खूप काही होणार नाही, जास्त 10-15 इंचच आहे. आपण 5-6 बनवून घेऊया याच्यामध्ये पटापट. 6 एक तुम्हाला दाखवते मी बनवून, असे 5-6 जरा. बघा तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीचे ताई, आणि किती छान दिसते बघा, अगदी पेढ्यासारखं आहे बघा. आणि तुम्हाला अजून पातळ हवा असेल ना तर अजून पातळ बनवा, म्हणजे ना मी अशी जाडसर लेअर धरली त्याची, कारण 1 कप दुधामध्ये ना एकायचा लेअर आहे, म्हणजे तो पुरून पण जाईल आपल्याला असं छान. तर हे बघा कसं वाटतंय माझ्या यूट्यूब फॅमिलीचे ताई सांगणार आहे मला. हे बघा ताई मस्त हातावरीनं वळून घ्यायचं आहे, हात थोडा मागे गेलाय माझा, ठीक आहे काय अडचण नाही. बघा त्याचं सर्कल पण किती छान आलेलं आहे. आणि हाताने ना अंगठ्याने थोडंसं दाब देऊन आपल्याला मध्ये थोडंसं त्याला असं हे बघा खड्डा करून घ्यायचं, म्हणजे आपलं डायरेक्ट चकोची वाटीसारखं ते दिसणार आहे. एकदम प्रॉपर नाही केलं आहे मी, कारण प्रॉपर नाही करायचं आपल्याला, आपल्या मनाने तुम्हाला डिझाईन वगैरे जशी हवी असेल तशी पटापट आणि गरम गरमच वळवायची आहे हाताला. आपोआप त्याला तेल तूप आपोआप सुटते, कारण ना सगळं तुम्ही बघितले सगळं जड मटेरियल हेवी असं जे म्हणतो तेलकट, ते सगळं मटेरियल आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता कढई ना मला वाटतं थोडीशी साईडला घेऊ आपण आणि मग बनवायला घेऊ, कारण यांना ठेवायला जागा राहणार नाही आपल्याला तिथं. हे बघा किती सुंदर आणि सुंदर झालेली. ते जेवढं सुकं होईल ना तेवढं तुम्हाला वळवायला त्याला हे होणार आहे. तुम्ही ना जेवढे मऊ मऊ असेल ना त्याच वेळेस करायला घ्यायचं ते पटकन. आता डिशमध्ये बघा बरं तुम्हाला कसं वाटतंय. आपण अजून 1-2 बनवूया आणि मग बाकीची फ्रीजला वगैरे ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बनवता येईल पीठ. खूप नाही बनवायची, कारण खूप गोड आहे. तुम्ही बघितले दूध पावडर पण गोडच आहे, हे पण मटेरियल सगळं गोडच आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बनवून बघा असं मेनू, तुमच्यासाठी पण बनवा. दुधामध्ये वगैरे दूध घेत असाल ताई, जर एक दुधामध्ये टाकून जरी खाल्लं तुम्ही, तसंही खाल्लं तरी काही अडचण नाही. काय वाटतोय आपला मेनू आजचा सांगा, नवीन काहीतरी वेगळं. चला यूट्यूब फॅमिलीच्या ताई सगळ्यांना आता मला तर वाटतंय ना बाय बाय म्हणू, आणि नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आता बाय बाय.